शेतकरी तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवलय का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतात का? शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काय हायजीन मेंटेन करायचे नसते, थुकाच लावायचं असतं. बरं खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी लावावं लागतं. काटा मोडला जिजाबाईला, त्रास झाला पंढरीच्या मालकाला. पाठीमागं धावला, थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तो मला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबाच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. नवऱ्याच्या भाकरीसाठी विठ्ठल जागेवर थांबवलं. काय संसारावर जीव मानायचा? हा विठ्ठल साधन नाही बरं. त्या पंढरीच्या मालकाचं दर्शन व्हावं म्हणून ऋषी मुनी तपस्वी हजारो वर्ष झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणे हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी भान नाही, एवढी तपश्चर्या करूनही जगाच्या मालकाचं दर्शन मिळेल असं अशक्य असणारा विठ्ठल या जिजाबाईसाठी थांबला. जिजाबाई पाठीशी आल्या, त्यांचा पाय स्वतःच्या हातात पंढरीच्या मालकानं घेतला. काय भाग्य असेल. थुका लावून काटा दिसतो का पाहिला? त्यांनाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यांनी विद्वांच्या वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचीला लईच झोंबलं. पंढरपूरची तुमची नाही महाराज, पंढरपूरचीला राग आला रखमाबाईला. रखमाबाई म्हणले, का हो, विश्वोत्पत्ती आधी हे तवे. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घोंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसेना तुम्हाला. एवढं तुम्हालाही कळतं की देवाला काटा बघायला थुका लावायची गरज? मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारेही आम्हीच आहे आणि काटा काढणारेही आम्हीच आहेत. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशी पत्र ठेवलं तुकोबानी संसारावर, कधी विचार नाही केला लेकरा बाळाचा माझ्या नामस्मरणापुढे. जिच्या मालकानं मला मालक म्हणून अखंड आयुष्य घालवलं, संसाराकडे लक्ष दिलं नाही, अशा मालकाचा संसार जिनं सामर्थ्यानं ढाल बनवून सांभाळला, अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? करा विचार. जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला. जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं घरानं काय देवापर्यंत गेलं? एवढा जर देव सांभाळत असेल, साधा वया भक्ती काज नाही लाज तरी असा बाप भेटला, काय चिंता. कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. व्रत करा एकादशी, पण जोपर्यंत तुम्ही एकादशी करत नाही, पंढरीचा मार्ग धरत नाही, तुम्हाला चिंता वाटेल नाही देहाचा. म्हणून विनंती, 29 उपवास वैष्णवाला बंधनकारक आहेत. 24 एकादशी, 5 पर्व, 20 + 9 वैष्णव. 20 आणि 9 वैष्णव. 24 एकादशी, 15 वाड्याची 1, महिन्याच्या 2, 12 महिन्याच्या 5 पर्व, वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी आणि थोरात थोर शिवरात्री. हे 5 पर्व वैष्णवाने करायचे. 24 एवढं केलं, फेरा चुकेलं, हे जे चाललंय ते बंद होईल. कसं बंद होईल? दुसरं वर्ष नाथबाबांची तिरडी खांद्यावर, मधोमध पैठणच्या मृतदेह. लक्षात आहे का? ठेवायचा.
म्हातारीची लेक इती जातीला आलती आणि नांदाई चालली होती. बरोबर? इती जाती कळती माय तुम्हाला? असं ती लग्न झाल्या 2-4 दिवसानं येते ना माहेर परतवणीला आणि पुन्हा जाती बघा. हां, तशी आलती आणि चालली होती. त्या लिकीची बैलगाडी निघायला आणि नाथ बाबाचं मड आडवं यायला गाठ. आता आईनं काय विचार करावा कोणाचं मड आहे काय? आई ती आईच. तिला मात्र राग आला. आई म्हणली, म्हातारी म्हणली, कोण बाई माझ्या लेकीच्या मुळावर मेलं? जरा उद्या परवा मरायचं की बरं आजच मेलं. माया लेकीचा नवा नवा संसार आहे आणि हे मड आडवं गेलं काय माया लेकराचं नशेब कसं मेलं माय उगच मेलं. नाथ बाबा तिरडीवर उठून बसलं. चिकलठाणकर नाथ बाबा उठू द्या, त्यांचं काय नाही. अख्खं गाव खांद्याकराकडे बघत होत. खांदेकरी म्हणले आयुष्य पण नाही काय गेलं. गावाले म्हणले ते उठले मला काय माहिती कस काय उठले. अख्खं गाव खांद्याकराला असलं टेन्शन आलं. नाथबाबा म्हणले काय नका काळजी करू, यावेळेस खांद्याकरामुळे उठलो नाही. तो का ते कोपऱ्यातली म्हातारी का पैठणची हितली नाही महाराज. ती म्हणली माझ्या लिकीच्या मुळावर मेला, मला कुणाच्या मुळावर मरायचं? माझ्या मृत्यूचं सुद्धा कारण कुणाच्या दुःखाचं कारण ठरलं नाही पाहिजे. वैष्णव त्याला म्हणायचं माझा मृत्यू सुद्धा कोणाच्या दुःखाचं कारण नाही ठरलं पाहिजे. हिचा संसार सुखाचा होण्यासाठी मी माघारी जातो. नाथ बाबा उड्या मारीत घरी. पुन्हा तिसरी षष्ठी. तिसऱ्या षष्टीला नाथ बाबा घरच्यांना म्हणले आता माझी जायची वेळ झाली. घरचे म्हणले जाऊ वाटलं जाऊ, राहू वाटलं राहू. तुम्ही सगळी तयारी करायला होतो पुन्हा मूड चेंज करता असलो ना. इथं सगळं गाव गोळा करायचं, तिरडी बांधायची, मडकं पेटवायचं आणि तुम्ही मधनच उठून यायचं. तर मनाची तयारी केली असती रडायची असलं ना. आणि तुम्हाला आता खांदेकरी बी शिल्लक राहिला नाही. त्या खांदेकऱ्यामधले 2 गेले तर तुम्ही कसं जायचं तसं जावा. आता काय खांदेकरी बी नाही तुम्हाला. तुम्ही आता बघा तुमच्या हिशोबानं. नाथबाबा म्हणले जाऊ द्या, मी आता खांद्याकऱ्याला स्वतः त्रास देत. जगातली पहिली अंतयात्रा, जी अंतयात्रा आषाढीच्या वारीसारखी निघाली. टाळकरी, पखावाज, विना, हातात चिपळ्या. नाथ बाबा कीर्तन करत 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 पैठणच्या गोदावरीच्या किनाऱ्यावर येऊन उभे राहिले. शेवटचा नामघोष केला. आम्ही जातो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. नाथ बाबा विण्या आणि चिपळ्या सहित गोदावरीच्या जलामध्ये जगाच्या मालकाच्या चरणावर देह सोडतात. शेवटच्या क्षणी सुद्धा चेहऱ्यावर आनंद, मुखात नाम आणि विठोबाचं चिंतन करत नाथ बाबा जलसमाधी घेतात. संतांचं जाणंही मनावर आहे आणि येणंही. भरल्या अमृताच्या, आयुष्य अमृत आहे का? आयुष्यभर देवाचं नाव. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा. गावाना घे. काय ताकद असतं दादा. विनंती एवढीच आहे, नाही काही जमलं तरी चालेल, हरिमुखे एवढं तरी करा. हे एवढं केलं, हे एकादश पंढरीचा मार्ग सांभाळला, मग काय हे जे चाललंय ना तुमचं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरय शयनम, या संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. पर्याय एकच, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. आणि एकदा देवाला भजलं, वजैव्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. वजैव्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंद नंदनम. काय नाही, हरिमुखे म्हणा. एवढाच होता सगळ्याचा अर्थ. नाही कळलं तर टेन्शन घेत जाऊ नका. चहुवेदी जाणं, 18 पुराण, हरीशीच गाती, एवढी काही चिंता करायचं काम
नाही तयाविन भुकेला येईल तैसा बोल. नाही संस्कृत म्हणलं म्हणून देव पाप देत. मला सांगा, मध रागानं खाल्ला गोड लागत नाही का? लागतो का नाही? लागतं. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेल्यावर बघा, विचारून बघा, जात चाल विचारून बघा. विषाची परीक्षा घ्यायची. मध कसाही पिला तरी गोडच आहे, विष कसंही पिलं तरी मारणारच आहे. भगवंताचं नाव शुद्ध अंतकरणाने घ्या. ते स्थळ काळ वेळ बघत नाही. शुद्ध अंतकरणाने घेतलेलं नाव तुम्हाला पुण्य आणि समाधान देणारच आहे, कारण त्याचा मूळ गुण आहे पुण्य देणं. पुण्याची गणना सामर्थ्याने सांभाळणार आहे. म्हणून विनंती आहे, व्रत करा एकादशी भरल्या अमृताच्या राशी. मार्ग धरा पंढरीचा हेरा चुकेल 84चा. एवढं करा, ह्याची व्हावी माझी असं जन्मोजन्मी. पंढरीचा वारी चुकू न दे, होईन भिकारी पंढरीचा. एवढं एकदा झालो की मग मरणाची चिंता नाही दादा. बहु लाभ सापडला. हे ज्याला जमलं त्याला लाभ आहे महाराज. पण सोपं आहे आयुष्यात आहे ना. पंढरीच्या बापा अगोदर घराचे मायबाप कळावे. तू का म्हणे माय बापे अवघी. आज ज्यांच्या स्मरणानिमित्त आपण हा सोहळा उभा केला, त्र्यंबकदादा शंकरराव सरडे, अखंडितपणे ज्यांनी समाजाची सेवा करत आपलं आयुष्य व्यतीत केलं. या चिकलठाण नंबर 2च्या पुनर्वसनासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं, राजकीय सामाजिक सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं सामर्थ्य उभा करून ज्यांनी हे कुटुंब टिकवलं, त्यांचे 4ही सुपुत्र त्यांच्याच मार्गावर चालत. मग दत्तात्रय दादा असतील, संभाजी दादा असतील, शिवाजी दादा असतील, महादेवराव दादा असतील, या 4ही सुपुत्रांच्या माध्यमातून हा सोहळा, हे कीर्तन संस्कारांची पावती आहे की वडिलांनी संस्कार इतके सामर्थ्यवंत केले की आज त्यांच्या वर्षश्राद्धाला एवढा मोठा सोहळा उभा झाला. हे सामर्थ्य त्यांच्या पुण्याईमध्ये होतं. आणि शेवटी अगदी खरंच आहे, माऊली म्हणतात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला मिरासीचा धनी. सगळं काही दिलं. मारणारा बाप आयुष्यभर लक्षात राहतो, पण मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हे आईला विचारणारा बाप कुणाच्या लक्षात राहत नाही. अखंड आयुष्य ज्याने जिजवलं, 4 माणसं नवीन आली की आम्ही त्याचा अपमान करायला मागे पुढे बघत नाही. थोडी 4 माणसं चांगली आली की आम्ही म्हणतो त्यांचं फार मनावर घेऊ नका, त्यांना बोलायचं कळत नाही. वाईट या गोष्टीचं वाटतं. आज वयोवृद्ध आहेत, बोलायचं कळत नाही म्हणून आम्ही नाकारतो. बोलायला ज्याने शिकवलं त्याला नाकारणं कितपत योग्य आहे? विनंती आहे. बाप हे सगळ्यात मोठं वैभव आहे. लंगडा आंधळा पांगळा, पण दारात बाप असेल ना तर विठ्ठला इतकं सामर्थ्य मिळतं, घराकडे नजरवर करायची हिंमत होत नाही कोणाची. पण ज्या दिवशी बाप साथ सोडतो त्या दिवशी पंढरपूर सुद्धा सुन्न असते. ज्ञानियांचं ज्ञानी सुद्धा आई वडिलांचं मृत्यूपत्र वाचलं की ढसा ढसा रडतात. काय अधिकार होता त्यांचा?
जगद्गुरु तुकोबाराजांनी गाथा संपन्न करावा, ते सुद्धा वडिलांच्या दुःखाने खचून जाते. त्यांनाही वाईट वाटतंच की आपण माणसं आहेत. संतांना जे दुःख सहन झालं नाही ते तुम्हाला व्हावं अशी अपेक्षा नाहीच आहे. जाण असावी. याच्या इतकं मोठं दुर्दैवच नाही की मायबाप कळत नाही. लय समाजसेवा, लय परमार्थ, लय गंध, लय माळा, लय एकादशी करण्यात मजा नाही. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आज मी निर्भीडपणे एवढ्या माणसात नजर वर करून बोलते कारण माझा बाप विठ्ठलासारखा माझ्या पाठीमागं खंबीर उभा असतो म्हणून एवढं सामर्थ्य. नाही तर काय आम्हाला कळतं दादा. माझ्या बापाचा माझ्यावर असणारा विश्वास आहे, ज्याने लहानपणापासून आम्हाला संप्रदाय शिकवला म्हणून आम्ही इथं उभा आहे. माझे बाबा अखंडित माझ्यासोबत असतात. थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे आज आले नाही. लहानपणापासून ज्यांनी आम्हाला संप्रदाय शिकवला आम्हाला आज किंमत कळते. जेव्हा माणसं कौतुक करतात ना तेव्हा वाटतं अरे कौतुक आपलं नाही करत, हे आपल्या बापाचं करतात. अख्ख्या जगाला नाकारलं तेव्हा बापाने स्वीकारलं. मी तर अनुभव इतके आयुष्यात घेतले ना. मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 24चीच आहे मी. कीर्तन फक्त वयाच्या 5व्या वर्षी केलं मी महाराज. त्यात पण काही नवल नाही. माझा बाप माळकरी होता. आजा पंजा पंजाच्या सगळी भजनं करीत होते. त्याच्यामुळे अवघड नाही केलं. कसं असतं ना, लहानपणापासून आई शिकवते खोड्या करू नको बाप मारीन, खोड्या करू नको बाप मारीन. पण मारणारा बाप लक्षात राहतो. आयुष्यभर ज्याने पुंजी जमा केली कधी विचार नाही केला त्याला काय गरज आहे या सगळ्याची. अरे त्याच्या मनात आलं असतं तेव्हाच बंगले बांधले असते, तेव्हाच गाड्या घेतल्या असत्या, पण त्याने घेतल्या नाही. त्याने विचार केला आधी पोराचं शिक्षण होऊ द्या, आधी पोरीचं लग्न होऊ द्या, मग घेऊ. तुमच्या आईने 4 वेळा साडी मागावी तेव्हा 1 वेळा बाप घेऊन द्यायचा. पण तुम्ही एकदा कपडे मागितले तर दुसऱ्यांदा मागू सुद्धा देत नव्हता. स्वतःचा त्याग करायचा पण तुम्हाला सगळं पुरवायचं. कधी विचार केला का हप्ते भरणाऱ्या बापानं कॉलेजची फी कुठून जमा केली असेल? हा, तुम्हाला चांगल्या हॉस्टेलला घातलं, तो मात्र पत्र्याच्या खोलीतच राहिला की. त्याला वाटलं नव्हतं का मस्त बंगला बांधावा, AC रूम करावी, मस्त AC लावावी आणि त्यामध्ये झोपावं की शांत. तो मात्र आंब्याच्या झाडाखाली सातरून टाकायचा. का? त्याला वाटायचं जे मला मिळालं नाही ते माझ्या पोराला भेटलं पाहिजे. मी गरिबीत गेलो, माझं पोरग मात्र श्रीमंती भोवली पाहिजे. तुम्हाला सामर्थ्य मिळावं म्हणून त्यानं छोट्या छोट्या गोष्टीचं आयुष्य विचार करून जगलं आणि तुम्ही म्हातारपणी त्यालाच नाकारलं. हा, तुम्ही बंगला बांधला, ज्याच्या जीवावर बांधला त्याला तुम्ही दारात बसवलं. तुम्ही मात्र आत मस्त सोप्यावर मांडीवर मांडी घालून बसलात की रे. ज्यांची काही लायकी नाही, ज्यांचा काही संबंध नाही, ती माणसं घरात घातली तुम्ही. त्यांना चहा पाणी केलं, त्यांना पंचपक्वानाचं जेवण केलं. आणि ज्या बापानं स्वतःचं आयुष्य तुमच्यासाठी जिजवलं त्याच्यात ताटात शिळी भाकरी टाकली तुम्ही. 5 मिनिटं जास्त बोलला, बायको समोर त्याला म्हणलात लय बोलत जाऊ नको, होय नाही तर कोण ऐकत नसतंय. अरे कोणासमोर? काल आलेली पोरगी आहे ती, तुम्ही तिच्यासमोर बापाचा अपमान करताय. काहीच वाटत नाही जीवाला. तुम्ही तुमच्या बापाचा अपमान केला, बायकोची हिंमत झाली. तुम्ही नसल्यावर गैरहजेरी करायची, गैरसोय करायची. आयुष्यात कधी बायको समोर आईबापाला उलटं सुलटं बोलायचं नाही. तुमच्या बायकोची हिंमत होणार नाही तुमच्या आईबापाला दूध करायची. मी सांगते, तुम्ही आधी सन्मान करायला शिका आईबापाचा. तुम्ही 4 माणसात आईबापाची इज्जत खाता ना, म्हणून ती बाहेरची आलेली पोरगी पुन्हा तिची किंमत करत नाही. मग ते तुमच्या पोरांनी केल्यावर तुम्ही आयुष्यभर पोरासाठी कमवा, म्हातारपणी तुमच्या कमरेत लात घालू द्या तुमच्या पोरांना, तेव्हा तुम्हाला कळेल बापाला काय भोगावं लागलं ते. आणि लात घालायला अशीच लात घालावी असं नाही. तुम्ही शब्दांच्या रोज लाता घालताय त्या मायबापाला. मारलं म्हणजेच मारलं असं नसतं. शब्दांचा विचार करता की नाही कधी? हा, का श्रीमंत झालात, 4 माणसं मागे पुढे फिरायला लागली, 4 गाड्या दारात आला, पण तत्व विसरून गेलात परमार्थाची. एवढे माजून जाऊ नका की ज्या मायबापानं मोठं केलं त्या मायबापाला सामर्थ्याने विसरून जाल. कायम लक्षात ठेवा,
आज जो बंगला आहे, आज ज्या गाड्या आहेत, जी माणसं मागे पुढे फिरतात, जे वैभव तुमच्या पदरात आहे, ते फक्त तुमच्या मायबापाच्या पुण्याईमुळे, बाकी कोणामुळेच तुम्हाला वैभव मिळालं नाही. त्याच्यामुळे जेवढी ताकद विठेवरच्या मालकात आहे तेवढीच ताकद तुमच्या मायबापात आहे. तेवढं सांभाळा. तेवढं सांभाळला की काही करायची गरज. आज 28 शुगे झालं विठेवरचा मालक उभा आहे, त्याचं कारण फक्त मायबापाची सेवा आहे. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही, तो बाप ठोकला. काय परमार्थ हे असला? बरं, मला काय वाटतं माहित आहे, कीर्तनकारांना आई वडील सांभाळाय हे सांगणं याच्या इतकं मोठं महाराष्ट्राचं दुर्दैवच नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की कीर्तनकारांना सांगायचं तुम्हाला तुमचे आईबाप सांभाळा. तुम्ही बुद्धी काय, आपण काय हे इकत बिकत दिली होय दुसऱ्याला? हॅनबिन ठेवली आपण बुद्धी? कळतं की आपल्याला तेवढं कळतं, पण अहंकाराचं एवढं आवरण चढलंय की दिसत नाही. कळत नाही असं नाही, सगळं कळतंय. हिथं बसल्यावर सगळं कळतं, हे सोडलं की सगळं विसरतं. कसा बी असू द्या रे, बाप आहे कसं या बोलतय, हा थोडी इकडे तिकडे जाते करते, मरते की. तुम्ही बारकीपणी त्रास दिला नाही का? स्वतःच्या पोरांना मांडीवर घेतल्यावर लाता मारल्यावर पोरग फेकून द्याचाल का? मग बापालाच तसं का? विनंती, सांभाळ. मी लेक आहे म्हणून सांगते, जेवढी ताकद विठेवरच्या मालकात तेवढीच ताकद आपल्या बापात. एवढं ज्याला कळलं, अखंड आयुष्य त्याला काही करायची गरज नाही. सामर्थ्याने आम्हाला कळावं. आणि हे कळण्यासाठी हातात ज्ञानेश्वरी, हे कळण्यासाठी हातात गाथा, हे कळण्यासाठी परमार्थ कला पाहिजे. त्याच्याशिवाय कळतंय. विनंती एवढीच आहे, फक्त भजन. विठो पाय राखो माई